नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला खिचा पापड चाट ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बाजारातून खिचा पापड आणलेले आहेत। हे खिचा पापड तेलामध्ये तळून घेत आहे। तुम्ही हे खिचा पापड शेगडीवरही भाजून घेऊ शकता। खिचा पापड दोन्ही साइडने छानपैकी तळून घेत आहे। दोन्ही साइडने तळून घेतलेला खिचा पापड एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता मी चाट बनवायला सुरुवात करत आहे। प्लेटमधील पापडाचे हाताच्या सहाय्याने तुकडे करून घेत आहे। पापडाचे तुकडे करून घेतलेले आहेत। खिचा पापड चाट बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहेत। तसेच बटाटे उकडून तिची सालं काढून ती कुस्करून घेणार आहे। तिखट आणि आंबट गोड चटणी घेतलेली आहे। सर्वात अगोदर बारीक चिरलेला कांदा पसरवून घेत आहे। कांदा पसरवून झाल्यानंतर उकडलेली बटाटी कुस्करून पसरवत आहे। बटाटी पसरवून झाल्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो पसरवून घेत आहे। कोथिंबीर व टोमॅटो पसरवून झाल्यानंतर त्यावर हिरवी तिखट चटणी पसरवून घेत आहे। तिखट चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरवी तिखट चटणी पसरवून झाल्यानंतर आंबट गोड खजुराची चटणी पसरवून घेत आहे। आंबट गोड खजुराची चटणी पसरून झाल्यानंतर आता यावर मी नायलॉन शेंग पसरून घेत आहे। आता मीठ पसरवून घेत आहे। थोडासा चाट मसाला पसरून घेत आहे आणि आता लाल तिखट पसरून घेत आहे। या चाटवर आता तुम्ही लिंबू पिळू शकता। माझ्याकडे लिंबू नव्हतं त्याच्यामुळे लिंबू पिळू शकले नाही। छान असा खिचा पापड चाट तयार झालेला आहे। आपणही तो करून पाहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।